मित्रांनो, नोकरी मिळत नाही, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण कोणता व्यवसाय सुरू करायचा समजत नाही, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण दम बिर्याणी हा असा व्यवसाय आहे जो योग्य नियोजन केल्यास कमी भांडवलात मोठा नफा देऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण दम बिर्याणी व्यवसायाची संपूर्ण माहिती पाहणार आहे. या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागते, कोणते साहित्य लागते, दुकान कोठे सुरू करायचे आहे, या व्यवसायासाठी रोजचा खर्च किती, नफा किती मिळतो, मार्केटिंग कसे करायचे, ग्राहक कसे वाढवायचे, हा व्यवसाय करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत मित्रांनो, याची संपूर्ण माहिती आपण देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, दम बिर्याणीची मागणी आज खूप वाढत आहे. आज प्रत्येक शहरात गावात दम बिर्याणीची मागणी खूप वाढत आहे. मग ते कॉलेजचे विद्यार्थी असतील, ऑफिस कर्मचारी असतील, फॅमिली असतील, स्विगी झोमॅटो सारखे ऑर्डर असतील, ह्या रात्रभर ऑर्डर मित्रांनो चालू असतात दम बिर्याणीच्या. मित्रांनो, शनिवारी आणि रविवारी तर याची विक्री दुप्पट असते मित्रांनो. सणासूद असेल, सणासुदीला पण मोठ्या प्रमाणात ऑर्डर येत असतात. जर चव चांगली असेल मित्रांनो तर ग्राहक पुन्हा पुन्हा येत असतात या व्यवसायात. व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागते, तर दम बिर्याणी व्यवसाय सुरू करण्यासाठी मित्रांनो लहान स्टॉल टाकला तुम्ही तर 20 ते 50 हजार रुपयेपर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो. आणि जर भाड्याने दुकान घेतले तर तुम्हाला 50,000 ते 1.5 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. आणि मोठे रेस्टॉरंट टाकायचे म्हणले तर तुम्हाला खर्च वाढू शकतो मित्रांनो. आता या व्यवसायासाठी आवश्यक साहित्य कोणते आहे, तर तुम्हाला मोठे हंडे लागणार आहेत, गॅस शेगडी असेल, सिलेंडर असेल, स्टीलचे टेबल असेल, फ्रीज असेल, मिक्सर असेल, चॉपिंग बोर्ड असेल, सुरी असेल, वजन काटा, पॅकिंग बॉक्स असतील, चमचे असतील, ग्लोव्ज असतील आणि हँडवॉश असेल. बरोबर आहे मित्रांनो. आता कोणती बिर्याणी तुम्ही विकू शकता, चिकन दम बिर्याणी बरोबर तुम्ही मटन दम बिर्याणी विकू शकता, अंडा बिर्याणी विकू शकता, तुम्ही व्हेज बिर्याणी विकू शकता, पनीर बिर्याणी असेल, या बिर्याणी तुम्ही विकू शकता. मित्रांनो, आता या व्यवसायासाठी साहित्य कोणकोणते लागणार आहे, मग तांदूळ असेल, चिकन असेल, मटन असेल, दही, कांदा, मसाले, पुदिना, कोथिंबीर, केशर असेल, तेल असेल, पॅकिंग बॉक्स असतील, घाऊक बाजारातून हे साहित्य तुम्ही खरेदी करू शकता. आता मित्रांनो, दुकान कोठे असावे मित्रांनो, कॉलेज समोर असावे, IT पार्क असेल, ऑफिस असेल, बस स्टॉप असतील, रेल्वे स्टेशन असेल, मार्केट असेल, हॉस्पिटल असेल, औद्योगिक क्षेत्रे असतील, या लोकेशनवर हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालतो मित्रांनो. परवाने कुठले लागतील, तर फेसायचा शॉप ॲक्ट असतील, GST असेल, उद्यम असतील, हे पर्यायाने तुम्हाला परवाने लागतील मित्रांनो. आता एका प्लेटसाठी खर्च किती येणार आहे तुम्हाला मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्ही तांदूळ एक 10 रुपयाचे धरून चाला, चिकन एक 20 रुपयाचे, मसाले 5 रुपये, गॅस 5 रुपये, पॅकिंगचा खर्च तुम्ही 5 रुपये धरला आणि इतर खर्च तुम्ही जर 5 रुपये धरला तर एका प्लेट मागे तुम्हाला 50 रुपये खर्च येऊ शकतो मित्रांनो. आणि दिवसाची विक्री जर तुम्ही धरली, समजा 100 प्लेट जरी धरल्या तरी तुम्ही सरासरी हाफ चिकन प्लेट दम बिर्याणी असेल, हाफ फुल सर्व मिळून जरी 75 रुपये जरी तुम्हाला नफा मिळाला मित्रांनो, तरी दिवसाला 100 प्लेट विकल्या तरी तुमचा दिवसाचा निव्वळ नफा 7,500 रुपये होऊ शकतो मित्रांनो. आणि मित्रांनो, हा नफा महिन्याला निव्वळ नफा 2,25,000पर्यंत तुमचा जाऊ शकतो. हा तुमचा नफा लोकेशन आणि विक्रीनुसार बदलू शकतो मित्रांनो. आता चिकन दम बिर्याणी व्यवसाय करत असताना ग्राहक कसे वाढवायचे आहेत, तर मित्रांनो सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम, फेसबुक असेल, गुगल असेल, यावर तुमच्या व्यवसायाची नोंद करायची आहे मित्रांनो. व्हॉट्सअपवर, स्विगीवर, झोमॅटोवर तुम्ही ऑर्डर घेऊ शकता मित्रांनो. तुम्ही होम डिलिव्हरी देऊन कॉम्बो ऑफर ठेवू शकता, फेस्टिवल ऑफर ठेवू शकता मित्रांनो. आता दुकान चालू करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत मित्रांनो, निकृष्ट दर्जाचे साहित्य अजिबात वापरायचे नाही आहे, डिलिव्हरी उशिरा करायची नाही आहे, जास्त दर ठेवायचे नाहीत, आणि व्यवसाय मोठा कसा करायचा, तुम्ही फ्रँचायझी वाढवू शकता, बल्क ऑर्डर घेऊ शकता, कॉर्पोरेट कॅटरिंग चालू शकता, बर्थडे पार्टी असतील, वेडिंग पार्टी असतील, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकता. जर तुम्ही मेहनत, सातत्य, उत्कृष्ट चव यावर मित्रांनो जर भर दिला तर दम बिर्याणीचा व्यवसाय तुम्हाला चांगले उत्पन्न देऊ शकतो मित्रांनो. सुरुवात लहान करा, ग्राहकांचा विश्वास जिंका आणि नंतर हळूहळू हा व्यवसाय तुम्ही वाढवू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि असाच व्यवसायाच्या संपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका फायदेशीर व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. आणि हो मित्रांनो, मराठी मुलगा व्यावसायिक झालाच पाहिजे. धन्यवाद.